आमचा गाव रामतीर्थ भादवण. हिरण्यकेशीच्या सुंदर कुशीत डौलदारपणे सुखाचा विसावा घेणारे गाव म्हणजे भादवण. गाव तसे तालुक्यातील लोकांच्या चांगलेच परिचयाचे, विविध सांस्कृतिक कलागुणांनी नटलेले गाव, अनेक दिग्गज समाजाला लाभलेले गाव. शाहीर आदरणीय मारुती केसरकर आणि भैरू मांडेकर यासारख्या प्रतिभावंतांची जन्मभूमी असणारे गाव. या प्रतिभावंतांनी तर 90च्या कालखंडात केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर जगाच्या पाठीवर आपल्या या मातृभूमीचे नाव उज्ज्वल केले. पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये या गावच्या भीमराव केसरकर या अवलियाने जलतरण स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. असं हे रत्नांची खाण असणारे गाव भादवण. तर 5वे अखिल भारतीय नवोदितांचे साहित्य संमेलन भरवणारे गाव म्हणजे ही भादवणच. तर भारत मातेच्या रक्षणासाठी आपले वीरमरण स्वीकारणारे आणि गावचे नाव आपल्या आई वडिलांच्या नाव उज्ज्वल करणारे सखाराम शिवगण यांच्या नावाची गावाच्या सीमेवर ही वीरांची भूमी आहे अशी आठवण करून देणारी कमान. राजकीय वाटचालीत ही या गावची बरोबरी कोणी करू शकेल असे वाटत नाही. तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात जास्त विचार केला जात असेल तर तो याच गावचा. असे असले तरी गावच्या लोकांच्या मनात प्रत्येकाबद्दल एक प्रेमळ आत्मीयता आहे. गावच्या भल्यासाठी एखादे काम करायचे असेल तर अनेक हेवेदावे विसरून सर्वजण एकत्र येतात. ही या गावची खासियतच आहे. गणपती बाप्पाचा मांगल्याचा सण अगदी उत्साहात साजरा होतो. अनेक मंडळे व त्यांचे सांस्कृतिक देखावे केवळ पंचक्रोशीतच नाही तर तालुक्यातील लोकांनाही मंत्रमुग्ध करून सोडतात. संपूर्णपणे इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणारे व संपूर्ण कोल्हापूरमध्ये एक आदर्श निर्माण करणारे आयडियल मंडळ याच गावचे. रोज नवनवीन सांस्कृतिक कार्यक्रम होतात. झिम्मा फुगडी पासून नवीन ट्रेडनुसार अनेक खेळ होत असतात. इतकं मोठं गाव पण गणपती बाप्पाचा प्रसाद सगळ्या गावाला असतो. त्या दिवशी चूलबंद असते. माहेरी आलेल्या माहेरवाशिनी गावच्या सर्व महिला गुण्या गोविंदाने सहभागी असतात. एक सुंदर पर्वणी असते सर्वांना. भादवणचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती बाप्पा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यास नेहमी तत्पर असतो. तर बालगोपालांना घेऊन मंत्रमुग्ध करणारा केदारनाथचा गणपती सगळा गाव नटलेला असतो तो याच सणात. आनंद छोटा असो वा मोठा तो दिलखुलासपणे स्वीकारता आला पाहिजे अशा या गावची मी लेख. जशी जन्म देणारी आई जेवढी ओढ लावते तिच्या लेकरांना, अगदी अशीच ओढ लावते माझा गाव. अजूनही गावात जाणाऱ्या एसटी सेवा विरळच.
कधी कधी असे वाटते की लोक चंद्रावर राहायला गेले बाबा. पण या गावात अजूनही लाल परी काही नियमित सुरू नाही झाली. 2 ते 3 किलोमीटर चालत जाऊन एसटी पकडायची आणि मग आम्ही कॉलेजला आजरा गडिंग्लजला जायचो. आजही गावी जायचे असेल तर गावात जाणाऱ्या गाड्या किती वाजता आहेत हे आधी पाहावे लागते. सुगी चालू झाली की गावात पोट भरायला येणारे अनेक जण असतात. हेळवी, सुई, चाप, पिना विकणाऱ्या महिला, लाल लक्ष्मीचा खेळ खेळणारे लोक, असे अनेक लोक रोज गावात येतात. स्वतःचा उदरनिर्वाह करून घेतात. बरे, यांना कोणी गावच्या ज्येष्ठ लोकांनी विचारले, किती दिवस गावात मुक्काम आहे तुमचा, तर ते आपल्या तोंडावर एक गोड हसू आणून सांगतात, दादा तुमचं गाव लई मोठं, 1-2 दिवसात नाही व्हायचं मागून, 5-6 दिवस तर लागतील ना. मग किती प्रचंड विश्वास असतो त्यांना, कारण या गावच्या माय माऊली तेवढ्याच दिलदार आहेत. आपल्या ओंजळीने समोरच्याचेही पोट भरून देते. गावात प्राथमिक दवाखाना, खाजगी दवाखाने, मेडिकल असे परिपूर्ण आहे. प्राथमिक शाळा, हायस्कूल अशा शाळा आहेत. हायस्कूलची इमारत थोडी उंचावर आहे. तिथून सकाळी येणाऱ्या रवी भास्करांची मनमोहक अदा म्हणजे हिरव्यागार वसुंधरेला सजवलेला सोनेरी रंगाचा रेशमी शालू जणू. गावच्या आजूबाजूला असणारे छोट्या छोट्या खेड्यातून मुलं मुले हायस्कूलचे शिक्षण घ्यायला पायपीट करत येत असत. तेव्हा दळणवळणाची साधनेही अपुरी, पण शिक्षणाची ओढ अधिक होती. नदी, नाले, छोटे ओढे पार करून ज्यांनी शिक्षण घेतले आहे त्यांना खरंच आजच्या मुलांनी एक दंडवत नक्की घालावा असे मला वाटते. असं म्हणतात, भादवण म्हणजे भात जास्त पिकवणारे गाव. पण मी तर म्हणेन, हे तर भाग्यवंतांचे गाव. ग्रामदैवत आणि महालक्ष्मीची कृपा खूप आहे लोकांवर. विठुरायाच्या बाजूला कडेवर हात ठेवून समृद्धपणे उभी आहे स्वरूप सुंदर रखुमाई. हिचा अविरत वरदहस्त आहे तिच्या लेकरांवर. म्हणूनच की काय, इथे येणारा नोकरवर्ग परत कुठे बदली करून घेण्यास तयार नसतो. आजही अनेक लोक बाहेर गावावरून इथे स्थिर झालेत. मुंबई, पुणे अशा मेट्रो सिटीत राहणारे या गावचे लोक सुजलाम सुफलाम आहेत. हे ऋण आहेत या भादवण गावच्या मातीचे. अशी आख्यायिका आहे की जेव्हा हनुमानाने भूभाकार करून साऱ्या नगरीला त्रास दिला तेव्हा गावच्या रक्षणासाठी नागनाथ प्रकट झाले. त्या ठिकाणाला नागरभाव असेही म्हणतात. हे ठिकाण आजही आहे. तसेच प्राचीन काली पांडवांनी एका रात्रीत बांधलेले मंदिरही गावची पुण्यभूमी करण्यात मोलाचे स्थान आहे. गावच्या बाहेर स्वयंभू असणारे भूतेश्वर मंदिर आहे. यांच्या पालखीचा पंचक्रोशीतून पहिला मान भादवणकरांनाच आहे. तर मध्यभागी गावची ग्रामदैवत मल्लिकार्जुन आहे. आई हिरण्यकेशीचे निर्मळ पाणी या गावाला 12 महिने लाभले. हिरवीगार वनराई सजली, लोक समृद्ध झाली, 12 महिने पिकं घेऊ लागली. पण एक गोष्ट मात्र युवा वर्गाने हाती घेतली, ती म्हणजे ज्या हिरण्यकेशीला आपण आई म्हणतो तिला स्वच्छ नितळ ठेवण्याची जबाबदारी. गावातील गणपतीच्या काळात जे निर्माल्य होते ते नदीपात्रात टाकणे बंद केले. यामुळे अनेक आजार कमी झाले, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला
आणि त्या निर्माल्यातून पिकांसाठी खत तयार होऊ लागले. आहे ना ही कौतुकाची दाद. आपण फक्त युवा वर्गाला वाया गेलेला वर्ग म्हणून हिणवतो. खरंच हे वाचून किंवा प्रत्यक्ष बघून असे वाटते की ही आयडियल आदर्श भादवनगावच्या लेकरांनी समाजापुढे ठेवला. भादवन गावाला सुंदर निसर्ग सौंदर्य लाभले असून गावात आणि गावाच्या आजूबाजूला मिळून 20 देवस्थाने आहेत आणि यांची कृपा गावकऱ्यांवर आहे. सुंदर निळाईला हिरवीगार झाडांची किनार लावली आहे आणि हिरव्यागार झाडांच्या मध्ये मध्ये छोट्या छोट्या वाड्या बसल्या आहेत. दक्षिणेला हिरण्यकेशी तर पूर्वेला रामेश्वर बसलेले आहे. भादवनवाडी पेदरेवाडी नदी काठाला, खोराटवाडी रस्त्याला, जाधेवाडी कपारीला, हजगोळी कोवाड पठाराला तर मडिलगे रांगेला असा शोभनीय अलंकार निसर्गाने मुक्त हस्त बहाल केला आहे गावाला. गाव सोडून 16 वर्ष तरी झाली. आता कधी फक्त मे महिना किंवा गावची महालक्ष्मीची यात्रा ही पूर्ण शाकाहारी असते. हे तालुक्यातील एकमेव गाव असेल की इथे दरवर्षी यात्रा होत असते, तीही पुरणपोळीची. याच यात्रेचा तोरा काही वेगळाच असतो म्हणून काय ते जाणं होतं आमचं. पण या काळात ही खूप आनंद घेता येतो. यात्रेला बहुतेक पाहुणे येतात, भेट होते म्हणून जायचं. मग शेजारच्या वहिनी साहेब मात्र आवर्जून प्रेमाने हाक मारतात, ताईसाब कवाल असा हाय काय बरं, किती दिवस रजा. खरं सांगू, या शब्दात प्रेम आहे, आपुलकी आहे, आपलेपणाची अनिवार्य ओढ आहे. विकत आणलेले शब्द नाहीत. नाते नातही. हे नातं रक्तापलीकडे आहे, मातीशी आणि हृदयाशी घट्ट धरून राहिलेलं. आणि मे महिन्याचं जाणं म्हणजे फक्त थकलेल्या मनाला शरीराला थोडा आराम म्हणून जायचं. आईचं वहिनीचं गोड कौतुक करून घेता येतं आणि वर्षभरासाठी एक असीम ऊर्जा स्वतःमध्ये भरून घेता येते. ही ऊर्जा मायेची, प्रेमाची, संकटांना सामोरं जाण्याच्या दृढ विश्वासाची. आता असणारे आपल्यावरील कोविड-19 हे संकट त्यामुळे गावी जाता आले नाही. आठवणीतील गाव आणि न संपणाऱ्या गावच्या आठवणी आज संवेदना फाउंडेशनमुळे लिहिण्याचे भाग्य मिळाले. कदाचित या ओळी त्या जन्मभूमीच्या सेवेसाठी असाव्यात. एक आठवण म्हणून श्रीहरीकडे एकच मागणी, माझ्या करांना गावच्या मातीची सेवा करण्याचे भाग्य दे. या मातीचे ऋण प्रत्येक क्षणी आठवू दे. जन्मदाती आणि जन्मभूमीच्या उपकारातून मी उतराई कधीच होऊ शकत नाही. एक झोका मिळू दे, गाव माझं पाहू दे. एक झोका मिळू दे, आईच्या कुशीत राहू दे. त्याने गोड हसूनी मोठा आशीर्वाद दिला. चला चला करूया नमन गणरायाला. त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाबा. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाबा.